हिम्मत हिम्मत तुम्हीच म्हणाला होतात ना, तुम्ही जर त्यांचा आवाज ऐकला तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल. नक्की ओळखणार त्याला. माझ्या मोर येऊन बोलला तर मी नक्की ओळखणार, नक्की ओळखणार. माझा राजू कुठे बाबा? माझ्या राजूला वाचवा. मारून टाकतील माझ्या राजूला. परमेश्वरा माझ्या राजूला वाचव रे बाबा. हिम्मत त्याचा आवाज ओळखू शकत नाही, पण समोर आल्यावर त्या माणसाला ओळखेल म्हणून दादांना समोर न्यायचं. काय डोकं फिरलंय का तुझं? अरे मी बोलू दे मला. तुला जे शक्य झालं नाही ते मी केलं. दादा निरपराध यात शंकाच, पण तरीही त्यांचा आवाज रेकॉर्ड करून त्या हिम्मतला ऐकवला. काय झालं? काय झालं? तो आवाज दादांचाच आहे असं ठामपणे सांगू शकला नाही. अरे कारण एका माणसाचा आवाज आणि दुसऱ्या माणसाचे डोळे यात कन्फ्यूज झाला तो. अच्छा अच्छा. एका कन्फ्यूज माणसाच्या बोलण्यावर डिपेंड राहून तू दादांवर संशय घेतेस? हे बघ अस्मिता, ही मी तुला दिलेली शेवटची संधी होती आणि ती तू मान्य केलीस. आता हट्ट सोड. घरी कोणाला माहित नाहीये, कोणाला काही कळलेलं नाहीये. मनातून सगळा संशय काढून टाकायचा. अरे फक्त तेवढंच कारण नाहीये, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या संशयास्पद वाटतात. मला असं वाटतं आम्ही या खोलीत जे काही बोलतो ना ते त्या माणसाला ऐकू जात असणार. कारण प्रत्येक वेळी म्हणजे हिम्मतच्या बाबतीत म्हण किंवा सुरेंद्रच्या बाबतीत म्हण, प्रत्येक वेळी हेच घडलं की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी तो माणूस त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. हां, फक्त सुरेंद्रचे बेळगावच्या खोलीतले पेपर्स माझ्यापर्यंत सुरक्षित पोहोचले. ते कुरिअरने आले आणि त्याबरोबर दादांचा आणि सुरेंद्रचा फोटो सुद्धा सापडला. येस 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 आता कळतंय मला. मी त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांशी फोनवर बोलताना मुद्दाम खोटं सांगितलं की तुम्ही फक्त मुंबईत तपास करा, आणि म्हणूनच ते बेळगावच्या घरचे पेपर्स माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचले असणार. नाही अभि, तुला नाही विश्वास ठेवायचा ना, नको ठेवूस. पण मला खरंच असं वाटतं इथे या खोलीत काहीतरी आहे, काहीतरी अरेंजमेंट आहे ज्यामुळे आमचा आवाज त्या माणसापर्यंत पोहोचतोय. कदाचित इथे एखादा माईक लपवला असेल. म्हणजे दादांनी इथे माईक लावलाय असं म्हणणं आहे तुझं? इम्पॉसिबल. एकदम असं आहे. प्लीज एक संधी दे मला. अभि माझ्यासाठी इतकंही नाही कर. ठीक आहे, या खोलीत जर माईक सापडला नाही तर यापुढे मी तुझं काही ऐकणार नाही. ओके? पण माईक मिळाला तर माझ्यावर विश्वास ठेवशील ना?